मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक असल्यानं उमेदवार जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। सध्या चंद्रपूर शहरातल्या विविध बगीचे आणि मैदानांमध्ये सकाळी अशाच प्रकारे उमेदवार हे मतदारांना भेटताना दिसतायत। सकाळच्या वेळी बगीचे आणि मैदानात लोक मॉर्निंग वॉक आणि योगासाठी गोळा होतात आणि हीच उमेदवारांना आपल्या मतदारांना भेटण्याची मोठी पर्वणी असते। सध्या थंडी सुरू झाल्यानं बगीचे आणि मैदानात लोकांची गर्दी वाढली आणि त्यामुळे सकाळच्या वेळी जवळपास सगळेच उमेदवार या ठिकाणी मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत। प्रचाराला अवघे काही दिवस उरलेले आहे आणि येत्या 20 तारखेला मतदान होणार आहे। मतदान कोणाला करतील, पण आता प्रचार सध्या सुरू आहे। सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकच्या ठिकाणी ग्राउंड मध्ये उमेदवार आपल्या मतदारांना गाठत आहेत, त्यांना समजवत आहेत, त्यांच्याकडून माहिती घेत आहेत। आपल्यासोबत असेच एक अपक्ष उमेदवार आहेत राजू जोडे, जे या ग्राउंडवर आलेले आहे बोपेडच्या आणि आपले प्रचार करत आहे। भाऊ, सकाळी सकाळी मॉर्निंग वॉक ठिकाणी प्रचार कसा काय आहे? मी तसं तर दररोज वॉकिंगला जातो आणि दैनंदिन जीवनामध्ये स्वस्थ राहा, मस्त राहा, फिट राहा या दृष्टिकोनातून मी असलेला व्यक्ती आहे। आणि या चंद्रपूरमध्ये सुजाण जागरूक नागरिक सगळे लोक ग्राउंड वरती, गार्डन मध्ये आणि वॉकिंग साठी, योगासाठी, योगा नृत्यासाठी, फिटनेस राहण्यासाठी दररोज वॉकिंगला येतात। आणि हे सगळे जागरूक सुज्ञ नागरिक आहे, ज्यांचं समाजामध्ये एक चांगलं वलय आहे। असे नागरिक वॉकिंग आणि गार्डन मध्ये येत असतात। यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पॉझिटिव्ह अवेअरनेस येते, थिंकिंग येते की आपण काहीतरी पुढे चांगलं करू शकतो। म्हणून या लोकांची भेटीगाठी महत्वाची असते आणि अशा लोकांच्या संपर्कात राहिलं तर चांगल्या गोष्टी आपल्याला मिळते आणि चांगलं करण्याची प्रेरणा पण मिळते। म्हणून सकाळच्या भेटीगाठी महत्वाच्या असतात। कारण आहे आणि राजकीय क्षेत्रामध्ये लोकांना भेटीगाठी महत्वाची असते आणि कोणी सुटलं नाही पाहिजे यासाठी आम्ही अथोनात प्रयत्न करतो। आणि राजकारणामध्ये थोडाफार झोप झाली नाही तरी नंतर झोप ऑटोमॅटिकली 2-4 तास पुन्हा वाढवता येते। सध्या झोपायला नाही तर प्रचाराला महत्व आहे, म्हणून झोप टाळून प्रचार करण्यात येत आहे। हैदर शेख, न्यूज 18 लोकमत, चंद्रपूर।